डायरेक्ट पॉईंटवर येत आहोत. तुमची शेडची दिशा ही नेहमी पूर्व ते पश्चिम असली पाहिजे, कारण की तुमच्या कोंबड्यांना गरमी सहन होत नाही आणि उन्हाळ्यामध्ये तुमच्या शेडच्या अंदर ऊन नाही आली पाहिजे, म्हणून तुमचे शेड हे पूर्व ते पश्चिम असली पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमच्या शेडची हाईट किती असली पाहिजे, ती सेंटरमधून 12 ते 14 फीट उंच आणि साईड टू साईड हे 10 ते 8 फीट उंच असली पाहिजे. ठीक आहे. याच्यानंतर जे तुम्ही शेडला जाळी लावत्या, हे जाळी 1 इंच घाला पाहिजे. बघू शकता तुम्ही इथे. याच्यापेक्षा मोठं लावणार तर तुम्हाला मांजर, मुंगूस, घूस, उंदीर, साप ह्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे 1 इंच गालाच लावायचं. महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा शेड हा ग्राउंड लेवल पासून कमीत कमी 2.5 ते 3 फूट उंच पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या अंदर मुरुम टाका, माती टाका, ते तुमच्यावर डिपेंड करते. तुम्ही काँक्रिटिंग नाही केली तरी पण चालणार, कारण की कोंबड्यांना मातीमध्ये खेळणं आवडते. तिसरी गोष्ट, तुम्ही शेडच्या आतमधून जे तुमची भिंत राहणार ती जवळपास 1 ते 1.5 फीट हे साईडनं पाहिजे तुमच्या कोंबड्यांच्या मानेपर्यंत, कारण की व्हेंटिलेशन प्रॉपर झालं पाहिजे. तिसरी गोष्ट महत्वाची जी आहे ती पूर्व ते पश्चिम दोन्ही बाजूला तुम्हाला पूर्ण प्रॉपर भिंत करावी लागेल. ह्या गोष्टी लहान वाटतात पण तितकेच महत्वाचे आहेत. मित्रांनो, मी रोहित बनपूरकर. मी तुम्हाला झिरो टू हिरो नक्की बनवून राहणार. आपण लवकरच भेटूया नवीन व्हिडिओत. धन्यवाद.